हॅलो फ्रेंड्स, परीक्षेचा अभ्यास तुमचा जवळपास झालेलाच असेल, परंतु मित्रांनो, पुस्तकातल्या प्रश्नासोबतच बाहेरचे प्रश्न सोडवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पुस्तकातल्या प्रश्नाचा अभ्यास करून तुम्ही साधारण 80 पैकी साधारण तुम्ही 70 मार्क मिळवू शकतात. परंतु वरचे जे 10-12 मार्क्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण ते प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे असतील. मग पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न कोणते येतील? आता पुस्तकाबाहेरचे प्रश्न कोणते येतील हे तर कोणीच सांगू शकत नाही, परंतु आपण या ठिकाणी पुस्तकाबाहेरच्या काही प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, P is the circumcenter of an acute angled triangle ABC with circumradius R. Midpoint of BC is D. Show that the perimeter of triangle ABC is 2R in bracket sin A plus sin B plus sin C. प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. एक ट्रायंगल ABC आणि त्याचं सर्कल आपल्याला दिलेलं आहे, त्याचा सेंटर दिला आहे P. मग या ठिकाणी मी हे सर्कल काढलेलं आहे. तर हा ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल आपण काढला. हा सर्कम सेंटर तो P आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे बघा, मिड पॉईंट ऑफ BC इज D. ह्या BC बाजूचा आपण हा मिड पॉईंट घेऊयात D. BD इक्वल टू CD. तर आपल्याला या ट्रायंगलची पेरिमीटर ही आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपण हा सेंटर आणि हा मिड पॉईंट जोडून घेऊ. वी नो दॅट सेगमेंट जॉइनिंग center and midpoint of a chord is perpendicular to the chord. याचप्रमाणे ही रेडियस PB ही सुद्धा आपण काढून घेऊ. आपल्याला रेडियस कॅपिटल R दिलेली आहे, सो दिस इज R. ऑल्सो वी जॉइन PC, देन दिस PC इज ऑल्सो R. दिस अँगल इज 90 डिग्री. सपोज दिस अँगल इज थीटा. बघा, आपल्याला साइन A पाहिजे, साइन A. परंतु साइन A जर घ्यायचं असेल तर त्यासाठी राईट अँगल्ड ट्रायंगल ABC पाहिजे, परंतु या ठिकाणी कुठेही राईट अँगल्ड नाही. मग त्यासाठी आपण अँगल A आणि हा थीटा यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण काढून घेऊ. तर बघा, हे दोन ट्रायंगल तर कॉन्ग्रुएंट आहेत. कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट होतील? हायपोटेन्यूस साईड टेस्टने. त्यामुळे हा थीटा असेल तर हा सुद्धा निश्चितपणे थीटा होईल. तसेच हा जो ट्रायंगल आहे PDB, या ट्रायंगल PDB मध्ये आपण साइन थीटा याची किंमत काढू. सो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड इज BD. Hypotenuse is PB, which is R. But BD is half of BC. So we can write this 1/2 BC upon R. That is BC upon 2R. This is the value of sin theta. ठीक आहे, या साइन थीटाची आपण व्हॅल्यू काढून घेतली. आता या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपण काढून घेऊ. बघा, हा अँगल थीटा आहे, हा सुद्धा थीटाच. सो टोटल दिस अँगल इज 2 थीटा. अँगल BPC इज इक्वल टू 2 थीटा. सो मेजर ऑफ दिस अँगल इज हाफ ऑफ दिस अँगल. वी नो दॅट. सो अँगल BAC और angle A will be theta.
कारण या कोनाच्या निम्म या कोनाचं माप असतं. तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम झालेला आहे, त्याच्यानुसार या अँगलच्या निम्मा हा अँगल होईल. म्हणजे साईन थिटा म्हणजे अँगल ए आणि थिटा इक्वल आहेत. मग हे साईन थिटा जे BC/2R काढलं आहे, तर त्या ठिकाणी आपण थिटाच्या जागी ए लिहू शकतो. सो साईन ए इक्वल टू BC/2R. हे 2R आपण डावीकडे घेऊ. सो 2R इंटू साईन ए इज इक्वल टू BC. तर सेम आपण साईन बी आणि साईन सी साठी काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसा डी हा मिड पॉईंट घेतलेला आहे तसा तुम्ही ए सीचा एक मिड पॉईंट तुम्हाला घ्यावा लागेल आणि ए बीचा पण एक मिड पॉईंट घ्यावा लागेल. मग ही जी कंडिशन आपल्याला मिळालेली आहे तीच कंडिशन आपल्याला साईन बी आणि साईन सी साठी मिळेल. सो वी गेट 2R साईन बी इज इक्वल टू, बघा ह्या ए साठी आपल्याला ही बाजू बी सी मिळाली, तसं अँगल बी साठी आपल्याला काय मिळेल, ए सी. सो ए सी. सिमिलरली 2R साईन सी इज इक्वल टू ए बी. आणि मग त्यांची बेरीज करून आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. लक्षात आलं. P is the center of the circle and D is the midpoint of chord BC, and therefore PD perpendicular BC, and therefore BD equal to CD equal to 1/2 BC. We call this equation 1. Now PB equal to PC is equal to R. Reason for this is red dye. Let angle BPD equal to theta. Now we show these two triangles are congruent. So in triangle PDB and triangle PCD, that is hypotenuse PB congruent hypotenuse PC in bracket red dye. Segment BD congruent segment CD. Reason for this is given, दिले आपल्या ते. And therefore triangle PDB congruent triangle PCD, hypotenuse side test, and therefore angle BPD equal to angle CPD equal to theta. Angle BPD equal to angle CPD equal to theta. Reason for this CA CT, that is corresponding angles of congruent triangles. ठीक आहे, हे दोन्ही अँगल आपल्याला थिटा मिळाले. मग हा टोटल अँगल आपल्याला काय मिळेल बघा. देअरफॉर अँगल BPC equal to 2 theta, but angle A equal to 1/2 angle BPC. या अँगल A चं माप ह्या अँगल BPC च्या निम्म आहे by inscribed angle theorem. So reason for this is inscribed angle theorem,
मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे, तुम्ही पूर्ण लिहायचं. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. देअरफॉर अँगल ए इक्वल टू 1/2 इंटू अँगल BPC काय आहे 2 थीटा. सो अँगल ए इक्वल टू थीटा. वी कॉल दिस इक्वेशन 2. आता आपण साइन थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. सो वी राईट हिअर नाउ इन ट्रायंगल PDB sin theta equal to opposite side BD upon PB. BD upon PB. That is BD upon or in place of BD we write 1/2 BC from 1/2 BC and PB is radius, that is R. Reason for this is from equation 1. So sin theta equal to BC upon 2R. We take this 2R to this side and therefore 2R into sin theta is equal to BC and therefore 2R sin. आपल्याला माहिती आहे थीटा म्हणजेच काय आहे अँगल ए, दॅट इज साइन ए इज इक्वल टू BC. We call this equation 3. Similarly, we have जसा D हा मिड पॉईंट घेतला BCचा, तसे AC आणि AB चे मिड पॉईंट्स घेऊन तुम्हाला मिळेल 2R इंटू साइन B इज इक्वल टू AC and 2R into sin C is equal to AB. We call this 5. So adding 3, 4 and 5 या तिघांची बेरीज करा. बेरीज करताना यांच्यामधून आपण 2R कॉमन घेऊ. सो 2R इन ब्रॅकेट sin A plus sin B plus sin C is equal to AB plus BC plus AC. And AB plus BC plus AC is perimeter. So we get perimeter of triangle ABC is equal to 2R in bracket sin A plus sin B plus sin C. ठीक है. सेकंड प्रॉब्लेम, फाइंड द एरिया ऑफ ए रेगुलर पॉलीगॉन हैविंग 15 साइड्स which is inscribed in a circle of radius 4 centimeter and given sin 24 equal to 0.407. हे बघा sin 24 आले म्हणून घाबरून जाऊ नका किंवा sin 24 मग कसं घ्यायचं आणि 15 बाजू असणाऱ्या पॉलीगॉनचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय, तर त्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, समजा षटकोन आहे हेक्सागॉन, हा सर्कम सेंटर. तुम्हाला माहिती आहे हेक्सागॉनचा प्रत्येक कोन हा 120 असतो. ठीक आहे, मग हा 120 आहे आणि हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ हे दोन्ही प्रत्येकी किती होतील, 60 होतील. 60. तसेच इकडं सुद्धा 60 असेल. मग हा राहिलेला तिसरा अँगल सुद्धा किती असेल, 60 असेल. मग याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करता येतो.
तो कसा बघा. पूर्ण सर्कलचं माप किती असतं 360. ठीक आहे. मग यामध्ये बघा याला साईड किती आहेत 6 आणि पूर्ण सर्कलचं माप आहे 360. मग या 360ला तुम्ही 6ने डिवाइड करा 60 डिग्री येईल. म्हणजे तुम्हाला सेंट्रल अँगल जर काढायचा असेल ना एखाद्या रेग्युलर पॉलिगॉनचा तर तुम्ही फक्त काय करायचं 360ला बाजूच्या संख्येनं भागायचं. समजा हेप्टॅगॉन असेल किंवा डेकॅगॉन असेल. मग डेकॅगॉन असेल तर तुम्ही 360ला कितीनं डिवाइड करणार 10नं. मग किती झाले 36. म्हणजे प्रत्येक कोण किती असेल 36 असेल. त्याप्रमाणे इथं 15 साईड्स आहेत. मग इथल्या सेंट्रल अँगलचं माप किती असेल तर 360 भागिले 15 24. म्हणजे प्रत्येक सेंट्रल अँगल हा 24 आहे. मग पूर्ण फिगर म्हणजे पूर्ण हा पॉलिगॉन काढण्याची तुम्हाला गरज नाही. आपण फक्त यातला एकच ट्रायंगल काढायचा. आणि असे ट्रायंगल किती तयार होणार आहेत तर हे बघा हा हेक्सागॉन आहे. तर किती ट्रायंगल तयार झाले 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे जेवढ्या बाजू आहेत तेवढे ट्रायंगल तयार होतात. मग या ठिकाणी 15 बाजू आहेत म्हणल्यावर किती ट्रायंगल तयार होणार आहेत 15. मग आपण फक्त एकाच ट्रायंगलचा काढायचा आणि त्याला 15नं गुणायचं म्हणजे पूर्ण त्या पॉलिगॉनचा एरिया मिळेल. समजलं. बघा हा सरकम सेंटर O. तर त्या 15 ट्रायंगलपैकी एक ट्रायंगल आपण इथं काढलेला आहे. इथला अँगल किती असेल 24. हे रेडियस 4 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे. या ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीत आहे 1/2r² sin θ. जर हा फॉर्म्युला लक्षात येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक परपेंडिक्युलर काढा ऑन दिस OB ॲट सपोज D. मग या ट्रायंगलचा एरिया काय होईल 1/2 बेस इंटू हाईट. तर बेस कोणता OB. तर OB काय आहे रेडियस आहे R इंटू हाईट. हाईट कोणती आहे AD. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण AD लिहूयात. परंतु ह्या ट्रायंगलमध्ये ODA मध्ये जर तुम्ही sin 24 घेतलं तर तुम्हाला काय मिळेल अपोजिट साईड AD अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज काय रेडियस R. आणि या ठिकाणी 24 आहे तर आपण जनरल फॉर्म्युला तयार करण्यासाठी इथं थिटा घेऊ. मग हे R इकडे घ्या म्हणजे तुम्हाला मिळेल AD = R sin θ. मग ह्या AD ची जागी आपण ठेवू R sin θ. So we get 1/2 R into R² sin θ. तर आपण हा परपेंडिक्युलर काढून मग ट्रायंगलचा एरिया काढू. ठीक आहे. O is the center of circumcircle in triangle OAB. Angle AOB equal to मग सांगितल्याप्रमाणे 360/15 which is 24. Draw AD perpendicular OB where OA equal to OB equal to radius that is 4. Now इन ट्रायंगल OAD यामध्ये आपण sin 24 ची व्हॅल्यू काढू. sin 24 इज इक्वल टू अपोजिट साइड AD अपॉन हायपोटेन्यूज OA. Therefore, now sin 24 is given 0.407.
is equal to AD upon OA, that is 4. So AD equal to, या 4 ने याला मल्टिप्लाय करू, 1.628 सेंटीमीटर. Therefore, area of triangle OAB is equal to 1 upon 2 base is OB into height is AD is equal to 1 upon 2 OB is 4 and value of AD is 1.628. इथं डिवाइड करा आणि याला 2 न मल्टिप्लाय करा. दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल OAB. आणि असे किती ट्रायंगल्स तयार झालेले आहेत? 15. and therefore area of a regular polygon is equal to 15 into area of triangle OAB, that is 15 into 3.256. (48.84) आपण सेंटीमीटर स्क्वेअर लिहू. समजलं? थर्ड प्रॉब्लेम. इन ए राइट एंगल्ड ट्रायंगल ABC, angle A equal to 90 degree and 5 sin square B plus 7 cos square C plus 4 upon 3 plus 8 tan square 60 equal to 7 upon 27. If AC equal to 3, find the perimeter of triangle ABC. तर एक राईट अँगल ट्रायंगल ABC आपण काढू. अँगल A, या ठिकाणी आपण A नाव देऊ कारण अँगल A 90 आहे. या ठिकाणी B आणि समजा हा C आहे. ठीक आहे. पुढे AC ची लांबी आपल्याला दिली आहे 3 आणि या ट्रायंगल ABC ची पेरिमीटर आपल्याला काढायची. पेरिमीटर काढायची म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज काढायची. त्यापैकी आपल्याला फक्त एकच बाजू माहिती आहे. मग या 2 बाजू आपल्याला काढून घ्याव्या लागतील. मग त्या कशा काढायच्या? त्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल. बघा, गिवन दॅट फाइव साइन स्क्वेयर B प्लस 7 cos स्क्वेयर C प्लस 4 डिवाइडेड बाय 3 प्लस 8 tan स्क्वेयर 60 इज इक्वल टू 7 अपॉन 27. या ठिकाणी आपण tan 60 ची व्हॅल्यू ठेवू. tan 60 इज स्क्वेअर रूट 3. सो 5 sin स्क्वेअर B प्लस 7 cos स्क्वेअर C प्लस 4 डिवाइडेड बाय 3 प्लस 8 इंटू स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 7 अपॉन 27. Therefore 5 sin square B plus 7 cos square C plus 4 divided by, हे आपण सोडवून घेऊ. स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर करा. 3 इंटू 8 24 प्लस 3 27. सो वी गेट 27 इज इक्वल टू 7 अपॉन 27. बघा, दोघांचाही छेद समान आहे त्यामुळं त्यांचे अंश पण समान होतील. सो 5 sin स्क्वेअर B प्लस 7 cos स्क्वेअर C प्लस 4 इज इक्वल टू 7.
हे 4 आपण इकडं सबट्रॅक्ट करू. सो वी गेट 5 sin square b plus 7 cos square c equal to 7 minus 4 that is 3. आता एक लक्षात घ्या, अँगल ए 90 आहे, याचा अर्थ अँगल बी आणि सी यांची बेरीज किती असणार आहे? 90 डिग्री. नाव याला आपण एक नाव देऊ, अँगल ए इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर अँगल बी प्लस अँगल सी इज ऑल्सो 90 and therefore angle C equal to 90 minus angle B. तर ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन 1 मध्ये ठेवू. सो फ्रॉम इक्वेशन 1 5 sin square B plus 7 cos square, ह्या C च्या जागी आपल्याला 90 मायनस अँगल B लिहायचा आहे, इज इक्वल टू 3. Now we know that sin 90 minus theta equal to cos theta and cos 90 minus theta equal to sin theta. Cos 90 minus theta is equal to sin theta. तर या फॉर्म्युलाचा वापर आपण इथं करू. Therefore 5 sin square b plus 7 आणि हे जे आहे 90 minus b, cos 90 minus b is sin b. So we get sin square b is equal to 3. So 12 sin square b is equal to 3. हे 12 इकडे घ्या. Therefore sin square b equal to 3 upon 12, that is 1 upon 4. So sin b equal to 1 upon 2, but we know that sin which angle is 1 upon 2? 30. So sin 30 is 1 upon 2 and therefore angle B is 30 degree. And therefore angle C 90 minus angle B, that is minus 30. So angle C is 60. अशा प्रकारे आपण यांचे अँगल बी आणि सी आपण काढून घेतले. अँगल सी किती आला? 60 आणि अँगल बी 30. ठीक आहे, हा 30 60 90 ट्रँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे 30 अंशासमोरची बाजू हायपोटेन्यूजच्या हाफ असते. म्हणजे हायपोटेन्यूज किती असणार आहे? 6. आणि 60 अंशासमोरची बाजू जर पाहिजे असेल तर ती किती असते? स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 टाइम्स असते. ही फिगर काढताना तुम्ही आपल्याला सुरुवातीला अँगल बी आणि सी किती आहेत हे माहीत नव्हतं, त्यामुळे मी हे नावं असे दिलेत. परंतु तुम्ही काय करा, हा ट्रँगल असा काढायच्या ऐवजी एकतर तुम्ही हा ट्रँगल असा काढा जेणेकरून हा 60 डिग्री वाटेल आणि हा 30 डिग्री. ठीक आहे, तर बघा ट्रँगल ABC is 30 60 90 triangle and therefore BC equal to 2 into AC, that is 2 into 3 is equal to 6. हायपोटेन्यूज माहीत झाला. तर आता 60च्या समोरची बाजू काढायची. आपण हा ट्रँगल यूज करू. 60च्या समोरची बाजू AB ही बाजू काढून घेऊ. अँड AB इक्वल टू स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 इंटू हायपोटेन्यूज, दॅट इज BC. सो स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 इंटू 6, दॅट इज 3 स्क्वेअर रूट 3. अशा प्रकारे आपण तिन्ही बाजू काढून घेतल्या. मग याची पेरिमीटर आपण काढू शकतो. सो पेरिमीटर of triangle ABC is equal to AB plus BC plus AC.
and AB is 3 square root 3, BC is 6 and AC is given 3. So 9 plus 3 square root 3. यातून तुम्ही 3 कॉमन काढू शकता किंवा हे असं ठेवलं तरी चालेल. याला आपण युनिट्स असं लिहू कारण ते आपल्याला दिलेलं नाही आहे. समजलं?